नीलामुदाभं जगन्निहतपाणि मण्डनं मण्डनानां करुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयगवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसक्ताम् संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं जय जयोस्ते उदारे प्रसिद्धे परिषत्ये विषयाव्याले जयांची क्रिया स्मरण होय सफळ विद्यांची हरिकरण ते शिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करो आलिंगनकडे मोक्ष सायुज्यता जोडी पैठा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत प्राप्तप्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चारणकरणाचा संताचा महिमा वर्णन करणारा भंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल आज या पुण्यक्षेत्रामध्ये तीर्थधामाला नाही का तिथे संत महाराज काय नाव त्यांचं कोंडीबा महाराज. ज्या गावाला संत असतात त्या गावाला क्षेत्र म्हणावं लागते. श्री क्षेत्र तीर्थधामला. ज्या गावाला गंगा आहे गोदावरी म्हणा यमुना म्हणा सरस्वती ज्या गावाला गंगा असतात त्या गावाला क्षेत्र म्हणतात आणि ज्या गावाला भगवंताचा अवतार झाला त्याला क्षेत्र म्हणतात. विठ्ठल पुण्यक्षेत्रामध्ये मला सेवेचा योग आला. माझं भाग्य मला गावाने बोलावलं महाराजांनी बोलावलं. गुरुवान मंडळी जमलेले गाणारे वाजवणारे उत्तम दिसतो ऐकणारे बरे आहेत बोलणारा मात्र सेवा म्हणून करायचे. आज सेवेसाठी निवडलेला भंग तुकाराम महाराज असतात. महाराजांकडे कोणीतरी गेला महाराज काय बाबा आम्हाला संतांचा महिमा सांग थोडा ऐका. देवाचा महिमा सांग होईल संतांचा महिमा फार अवघड आहे. संतांचा महिमा सांगणं ब्रह्मदेवाच्या होणार नाही. नंतर चांगले संतांच त्यांचा महिमा काय बोला न
त्या साधकाला तुकाराम महाराज म्हणतात त्यांचा महिमा काय वरती पाहो. आणि जरी वर्णन केलं तर यथासांग वर्णन करणं होत नाही. महाराज थोडा तरी सांगा की संतांचा महिमा असा आहे, संतांच्या संगतीत गेल्याबरोबर संत आपल्यासारखं करतात हा एक महिमा. काय आपण असा आहे की आपण असायला कैदी तात्काळ काही वस्तू अशा आहेत. माझ्याकडे थोडं लक्ष द्या. काही वस्तू अशा आहेत वरीस, तुम्हाला माहिती आहे का वरीस कुणाला? वरीस जर लोखंडाला लावलं तर काय करतात, काय होत आहे? सोनं होतंय. पण वरीस होत आहे का? संत जर आपल्याला संगतीत आले तर आपल्या सारखंच करतात. केवढा महिमा. आपल्यासारखं करतात. आणखी काही महिमा आहे का? हो, या जीवाला मोक्षाला नेतात. हा जीव जन्मण्याकरता आला नाही, हा जीव जगण्याकरता आला नाही, हा जीव मरण्याकरता आला नाही, हा जीव केवळ मोक्षाला जाण्याकरता. थोडा लागला का आमच्या जन्माला आल्याशिवाय जन्म मरण चुकत नाही. आणि जन्म मरण चुकल्याशिवाय जीव समाधान राहत नाही. या जीवाच्या मागे जन्म मरणाचं दुःख लागले बाबा. आपल्याच नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा जन्मावं लागतं, मरावं लागतं. आणि हे जन्म मरण चुकवण्याकरता माणसाचा जन्म. जन्म मरण संपवण्याकरताच माणसाचा जन्म. इथपर्यंत आपण आलो. जन्म मरण संपण्याचं साधन कोणतं? अनेक साधन आहेत जन्म मरण चुकवण्याचे. कर्म संपल्याशिवाय जन्म संपत नाही, आणि जन्म संपल्याशिवाय मरण चुकत नाही. जन्माला कारण कर्म अगोदर का जन्म अगोदर? कर्माशिवाय जन्म येत नाही. केले कर्म झाले ते भोग आले, बदलले गेले अशी कर्म करतो जीव, पुन्हा जन्माला येतो. जन्माला आधी की कर्म करतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्म घेतो. किती वेळेस असं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी तदरे शयनम यतं सारे मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर माणसाने पुन्हा मरू नये आणि जन्म सुद्धा त्याची सरली म्हणून तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज संताचा महिमा काय? संताचा महिमा असा आहे की या जीवाचं जन्म मरण संत संपवतात. विठ्ठल माय बाप जन्म देतात, माय बाप जन्म देतात आणि संत जन्म मरण चुकवतात. ऐका प्रमाण बोला. माय बापे पिंडे
संतांची गरज जन्मभर आम्हाला चुकवणारे संताशिवाय कोणी नाही. म्हणून संतांचा महिमा त्यांच्या संगतीत गेल्यावर आपल्यासारखं करतात एक महिमा आणि जन्म मरणातून मुक्त करतात दुसरा महिमा. विठ्ठल सुद्धा म्हणतात संत संगती वेगळे जाण तात्काळ बाबा बजा माझे सांग. अर्जुना तुम्हाला जर जन्मापर्यंत झोपायचं असेल माझ्यापर्यंत जर यायचं असेल तर संत संगतीच करावी लागेल. जन्मापर्यंत संत देवाची प्राप्ती करून घेण्याकरता संत हरिप्राप्तीची उपाय संताशिवाय जगत नाही. येणे साधनी साधने पुढे सुटती भवाची भवनाम संसार. संसार म्हणजे जन्म मरण. आगाम बदले आणि निवडे हे साधने का मानणे तो जीव लोक म्हणे संसारवर. पुन्हा जन्म पुन्हा म्हणायचं हा जो संसार लागलाय हे संपवण्याकरता संतांची गरज. विठ्ठल संताशिवाय जन्ममरण चुकणार नाही का? अरे बात संताविना प्राप्ती नाही. बापूदेव तिथे नाही ऐसे वेद देते. वेदो नित्यमधीयतां सद्दितं कर्मस्वनुष्ठीयताम् संघर्षां भगवतो. शंकराचार्य साधन करण्यामध्ये म्हणतात संताकडला संताचे पाय माझे जन्म मरण कसं संपन्न.
सांगा. माझा उद्धार कोण करीत आणि उद्धार काय त्या माणसं आपण हो अरे माणसं संत मोठीबा महाराज, मोळवलकर माधव महाराज, माझे चुडामणी महाराज, मोतीराम महाराज हे खरे संत. त्यांना कळतच नव्हता दुःख बांधवडी हे हा संसार आणि या संसारात आल्यानंतर या जीवाला जन्म म्हणून संपल्याशिवाय जीव सुखी होत नाही. आणि ते जन्म म्हणून संपण्याकरता माणसाचा वेगवेगळे जन्म म्हणून या जन्माला आल्यानंतर मनुष्याला उद्धार करून द्यावा आणि तो उद्धार करणारे संत आहे तुकाराम महाराज. साधकर विचारलं महाराज संताचा महिमा सांगा. महाराज म्हणाले संताच्या संगतीत गेल्यावर सारखं करतात, संताकडे गेल्यावर देवाची ओळख करून देतात. देव प्राप्तीला महत्व का कळण्याला महत्व, देव दिसण्याला महत्व का कळण्याला महत्व. आपल्याला किती दिसला असेल पण कळाला. देव कळवायचा असला तर संताची गरज आहे, जन्म मरण चुकवायचा असला तर संताची गरज आहे, ज्ञान करून घ्यायचं असलं तर संताची गरज आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी आचारावे तरी या संता सजावे. अरे ज्ञानाकरता संताची गरज आहे, देवप्राप्ती करता संताची गरज आहे, जन्म मरण चुकण्याकरता संताची गरज आहे. किती महिना सांगावा संताचा, त्यांचा महिमा काय महिमा म्हणून. अरे संताचा महिमा सांगणं फार अवघड आहे, देवाचा महिमा सांगता येईल. मला सांगा काय करतात संतांना आलिंगन दिल्याबरोबर मोक्ष मिळतो. देव मिळवून देतात. पाप ताप घालवतात, पाप ताप देव मिळवून देतात, जन्म मरण चुकवतात. पण साधन कोणतं? आलिंगन दिल्यावर मोक्ष मिळतो. आलिंगन म्हणजे काय? आलिंगन म्हणजे काय? आलिंगन म्हणजे दोन वस्तूचं ऐक्य होणं याला आलिंगन म्हणतात. आलिंगनाचे दोन प्रकार आहेत, एक अंतरालिंगन, एक बाह्यालिंगन. बाह्यालिंगन शरीराचं, अंतरालिंगन जीवाचं आणि शिवाचं. विठ्ठल दोन आलिंगनाचे प्रकार सांगितले, बाह्यालिंगन आणि अंतरालिंगन. अंतरालिंगन ज्ञानाचं, बाह्यालिंगन शरीराचं. बाह्यालिंगनामध्ये सुद्धा दोन तीन आलिंगन
माझ्या मतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक आहे पती पत्नीचा लिंग, बरोबर आहे, कळलं? दुसरा आहे माईचा लेकराचा लिंग, कळलं? आणि तिसरा आहे युवयाचं ते लग्नात असतं कुंकुतीत पगार, एका नारळाचा कुंकुतीत, हे बाह्य आलिंगन. मग या बाह्य आलिंगनात काय फायदा आहे? ऐका, माणसाच्या बाह्य आलिंगनात फायदा नाही, पण संताच्या बाह्य आलिंगनात फायदा आहे. विठ्ठल बाह्यालिंगनात एक फायदा आहे. विठ्ठल बाह्यालिंगनानं शरीर शुद्ध होतं, पावन होतं, पवित्र होतं, आणि अंतरालिंगनानं जीवशिवाचा ऐक्य होऊन ब्रह्मरूपता प्राप्त होते. विठ्ठल आज महाराज म्हणाले, आलिंगने संता दिव्य शरीर होत संत महात्मे म्हणतात. आता अंतरालिंगन काय होतं? अंतरालिंगन काय होतं? माझ्याकडे तसं बोलायचं. आपला जीव मरका आहे का बिनमरणार? मरका नाही, आपला जीव मरतच नाही. शरीर मरतय, जीव मरत नाही. आत्मा कधी मेला का कोणाचा? नजायते मिळते वाघराजी नायंबोत्वा. गीता वाचा. शरीर मरत, आत्मा मरत नाही. आत्मा दिसत नाही, शरीर दिसत. संत काय करतात? तत्वमसि. अरे तू देह नाही, तुझा आत्मा मरणारा नाही, असं ब्रह्माचं आणि जीवाचं ऐक्य करून देतात. जीवन ब्रह्म दोन नाही तर असं अनुभव आणून देतात. गडबड लागली बोलण्याची, मला कळतंय. ब्रह्म सत्य
त्या जगात ब्रह्मच सत्य आहे, बाकी सगळं खोट आहे. पण संत काय करतात, अरे तू मरणारा नाही, जीव ब्रह्माचा अंश आहे. 15वा अध्याय वाचा, अंश जीव. मग भगवंताचा अंश जीव मरतो का? मरत नाही. मग जीव आणि ब्रह्म एकच आहे असा अनुभव देणं म्हणजे अंतरालिंगन. विठ्ठल कुणाला कळते का नाही मला सांगतो. जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळं असा भास झाला. एका अरण्यामध्ये गंधर्व होता, मेंढर राखू लागला आणि त्याने कुत्र पोसायच्या ऐवजी वाघाचं पिल्लू पोसलं होतं. आणि ते वाघाचं पिल्लू कुत्र चमकू लागलं, हो हो करू लागलं. वाघाला ते म्हणला की माझ्या जातीचं दिसायचं आणि मेंढरात कसं केलं. त्या वाघाला ते तू कोण आहेस? म्हणलं मी कुत्र आहे. कोणाचं? गंधर्वाचं कुत्र. अरे तू कुत्र नव्हस, तू वाघ आहे. नाही म्हणला मी मेंढरू आहे. मेंढरू आहे? कुत्र आहे? मेंढरू आहे? मेंढरू आहे. मेंढराच्या संख्येला लागलेलं नेलं, विहिरीवर नेलं, मध्ये पाण्यात बघ म्हणलं, माझ्याकडे बघ आणि त्या शिडीकडे. शिडीला सगळं आहे का? आहे. मला तुला आहे का? शिडीला शेपूट आहे, तुला आहे का? नाही म्हणलं. मग पैकी कशातरी कोणाच्या, मग तुझ्यासारखेच होता. तू वाघ आहेस रे, वाघाचं पिल्लू खरंच की म्हणून केलं वाघाबरोबर. मला काय म्हणायचंय, जोपर्यंत शिडीच्या संगतीत होता तोपर्यंत वाघ असून शिडी समजला, तसा अज्ञानानं आपला जीव ब्रह्म असलेला आणि मी मर काय समजला हे अज्ञान काढून ब्रह्मच आहे असं जाणून करून गेलं म्हणजे अंतरालिंग. विठ्ठल खरंच या जगात देव सुद्धा चालणार नाही. देव दाखवून देतात महत्व आहे, ज्ञान देतात, तू ब्रह्मच आहे अशी जाणीव करून देतात. अजून काय करतात, आपल्या सारखंच करतात. समजून गेलो मी. आईचा संताचा महिमा हो अनेकांनी दिल्यावर मोक्ष. रंगनाथ महाराज निगडीकर कीर्तन करू लागले. रामदास स्वामीच्या काळात बरं का. रंगनाथ महाराजांचे कीर्तन म्हणजे काय तरी कोण होते हो, देव होते का. रंगनाथ महाराजांच्या कीर्तनाला देव काळी बरोबर आहे, नाम बरोबर का उभा राहिले. इतका अधिकार रंगनाथ महाराजाचा देव पूजनाला यायचे. पण रंगनाथ महाराजांचा शब्द गेला काय सांगावं, कीर्तन कसं करावं. देहाचा विसर पडला तर कीर्तन आहे जेवण नाही तर हे नाटक. काय नामदेव महाराजांचे कीर्तन, रंगनाथ महाराजांचं कीर्तन, पाया पडण्याची पद्धत कशा करता लावली. कीर्तन करायच्या जागेवर पाय पडतात. कारण कीर्तन करायचा देह कीर्तन करेपर्यंत ब्रह्मरूप असतो. विठ्ठल शब्द गेला. हे गुरु रामदास स्वामी संत आहे आणि त्यांची जर मला कोणी भेट करून दिली तर त्यांना 50 लाख रुपये बक्षीस दिले. तिथे माझ्यासारखा एक ब्राह्मण बसला होता. ब्राह्मण दक्षिणाची मजाळ केली असते बरं का. मी घेत नाही, कोणी म्हणजे का घेत नाही, कोणी देत नाही. लोक म्हणजे महाराज पैसे घेत ना वापस देतात. देतो का लोकांनी बलवावं म्हणून
असतो विनोदाचा भाग थोडा. रंगनाथ महाराजांचं म्हणलं एक ब्राह्मण बसला होता तिथं. तर मला महाराज खरंच कशी देतात वापर नसला थोड देतो त्या मला वाटलं. ब्राह्मण गेला घरात झोपला तर त्याला झोपच येणार. रामदास स्वामी कसे देते कसे करते असे बोलू करते. मी काही कोणाला नसतं बोलायचं ते लहरी बोलतो. संत मिळण्याला महत्व का करण्याला बोलतो तू नसतात कळण्याला महत्व मिळाले तर मिळायला महत्व नाही कळाले तर सांगू का मिळणे अधिक कळणे ह्याला म्हणतो. संत मिळाय करता काय लागतं कळाय करता काय लागतं सांगू का सांगायला ते देवाला बघू का. संत मिळण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. धीरे धीरे पुण्याचा दापडे तरी बहुता जन्मी नाम तुझे वाची यापुढे समागम गडे संत अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय संत भेटत नाही. संत कशाने कळतात. संतांचे गुण आपल्या अंगात यावे तेव्हा संत कळतात. संत मिळण्याकरता पुण्य लागतं आणि संत करण्याकरता आपल्या काळात संतत्व यावं लागतं. आपण आलो मग तो ब्राह्मण गेला घरात झोपला. आता कशी मिळते म्हणलं काय माझं भाग्य होतं की. आणि रामदास स्वामी करायला आले. जय जय रघुवीर समर्थ भाग्याचा महाराज घडला संत आणि मध्ये संत यावेत का न्यावेत. घरला संत यावेत का घरला न्यावेत. मी एका गावात गेलो लोक पाहिजे सकाळी उठली एक पाठी 1 रुपयाची महाराज चालायची घरण्याच्या हाताने तुमचे पाय लागले का नाही मला सवड नाही. हा तुम्हाला गावाला यायचं नाही का चला बाबा. हे येणं झालं का येणं झालं आपण काय बोलू संत आपल्या इच्छा नाही हवे. रघुवीर समर्थ महाराज तुम्ही बोल. मला रामदास बाबा मंत्र नाचत होतं मी नव्हतो तिकडं. आज झालं आपण तुम्हाला बामन या महाराज चहा घेता का काहीच घेत नाही म्हणजे महाराज तीर्थच दिसू लागले. अरे महाराज तीर्थच असते. महाराज जेवण तरी करा. मी लोकांचं जेवत नाही मी भिक्षा मागून आणून जेवतो. गेले रामदास गावात ओम भगवती भिक्षा ओम स्वस्ती भिक्षा थोडीच मागितली. आले त्या ब्राह्मणाच्या घरी जेवायला बसले. ब्राह्मण म्हटला म्हणजे या महाराज जेवायला नाही मला गाईच्या मोठ्यात जागा नाही. गाईच्या गोठ्यात जेवण चांगलं. गाईच्या गोठ्यातून स्वतः मरण येणं मोक्षाचं कारण आहे. जेवढं पुण्य तेवढं गाईच्या गोठ्यात मेलेलं पुण्य. गाईच्या गोठ्यात जागा गेली जेवायला बसला. पण जेवायला बसताना एकटं जेवण लागतं. रामदास स्वामी म्हणले आपल्या गीतेत सांगितलंय मला श्लोक पाठ नाही. श्लोक येणार झालाय एकटं जेवण म्हणजे पाप खाणं. कोणीतरी संतीला माणूस पाहिजे. साक्षी भोजन म्हणतात. आमच्या लोकात वैष्णव करतात
आणि बलिहारण टाकतात आणि गाईची धार काढायला जेवढा वेळ लागेल तेवढं वाट पाहावं लागतं. दरवाजा उघडा तो कोणी आधी येत होता. आता आम्ही काय करतो, कवड लावून देऊ. बटली तूच ये म्हणजे माझ्या मला देऊन गेलं चाल, पण ब्राह्मणाचं लक्ष नाही देवलं. जसं आमच्या देवाचं कीर्तनात लक्ष नाही तसं लक्षच नाही. मग ब्राह्मण म्हणलं महाराज काय कीर्तन बरोबर महाराज आज कीर्तन कर, मोठे 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 कीर्तन कर. बरोबर मोठे कीर्तन कर. रामदास पणे सगळं ओळखीत न सांगता तुम्हाला एक सांग बरं खरं, मी कीर्तनाला येण्यात काय तुझं विशेष महाराज? रामनाथ महाराज म्हणले का रामदास स्वामीला जर कोणी आणून मला भेट दिली तर त्याला 50 असं का म्हणले? देते का? देते. येतो कडे म्हणते बा मंदिर नाचत होतो म्हणतात काय 50 लाख रुपये मिळाले. खूप लेट चालले निघायचं रामदास रुपये इकडे मी मागत ते मागतो का? त्याला वाटलं 10 लाख कमी म्हणते आपलं काय बापाचं जायचं 4 लाख म्हणते. गेल्या बरोबर लक्ष प्रकाश पडला. ऐका जोडं पहिल्या जमान्यात ते मशाली असं लाईट नव्हतं, पण इतकं प्रकाश पडला. रंगनाथ महाराज म्हणले कुणी संत आला का काय रे प्रकाश पडला? मी रामदास कामत म्हणून एक महान अधिकारी पुस्तक वाचलं. संताची गुण आहे. अंधार असल्याने एखाद्या माणसाला प्रकाश दिसू लागला की संतोष काही काही गुणात लक्षात राहिलं नाही. एक राहिली अजून एखाद्या वेळेस एक माणूस आला एखादा आणि उत्पत्ती न लावता उत्पत्तीचा वास आला की समजा वास म्हणतो. तिसरी एक गुण आहे, ज्याच्याकडे बघितल्याबरोबर समाधान वाटते तो संत त्याचे काय धरावे. प्रकाश पडला महाराज. रंगनाथ महाराज म्हणजे अरे कोणी आले का संत आले का काय धक्क प्रकाश पडला बघा. संत आलेली गुण आहे, धक्क प्रकाश पडतोय. देव मी जिथं जाय तिथं जाईल करते आजच गेलो आपण थोडा कोणी आले का रे? आले का रामदास स्वामी मी आलेच म्हणते कुठे आले रामदास स्वामी सारख्याला वाटले महाराज कट आलिंगन झालं. कोणाचा? रामदास स्वामीचं आणि रंगनाथ महाराजचं आलिंगन झालं. किती वेळ सुटत ना गेली. ब्राह्मण म्हणला यांचं आलिंगन केव्हा सुटलं? माझे पैसे केव्हा? कोणाला कशाचं तर बोलून त्याला अशी चिमटी घेतो. बोल रे काय म्हणणार? तुम्ही रामदास स्वामीला आणून दिले माझे 50 लाख रुपये द्या. रंगनाथ रे बरो ते काळी बॅग गेला ना काय त्याच्यात ते 60 लाख रुपये द्या. किती बा म्हणणार तसं 60 लाख हे भटजी काय चाललंय? म्हणलं पैसे भरतो. तुला काय म्हणलं होतं? मी मागते महाराज मी 10 लाख कमी म्हणून. हे तसं नाही. मग काय म्हणू? वचनानं मोडी मला वचन दिलं काय मागू असं म्हण. रामदास स्वामीच्या तुमच्या आलिंगनात जो आनंद आला त्याच्यातला अर्धा द्या म्हणून. त्याचं काय काम आहे म्हणला 2 पोर मुंजेला आले, लग्नाला पोरगी आली ना ठीक आहे. हे वचनानं मोडी बोलले म्हणल्यावर रंगनाथ तुमच्या आणि रामदास स्वामीच्या आनंदाला जेवढा आनंद आला त्याच्यातला अर्धा द्या मला म्हणल्याबरोबर रंगनाथ महाराजांनी रामदास स्वामीला सोडून दिलं आणि त्या ब्राह्मणाला आलिंगन देऊन मोक्षाला दिलं. अरे इथपर्यंत महाराज म्हणाले आजची काय कसा महिमा
आणखी काही सांगा की महाराज म्हणाले झाली बोलायची सीमा. सीमा म्हणजे मर्यादा. बोलणं संपलं महाराज. बोलण्यानं संताचं वर्णन होत नाही. बोलणं संपलं आणि महाराज अजून थोडं सांगा. महाराज म्हणाले सांगतो म्हणजे जीवन या आल्यानंतर तीर्थयात्रा करावी लागते बरं का. तीर्थयात्रा 4 धाम यात्रा आहे. ज्यांना पैसा आहे त्यांनी अवश्य तीर्थयात्रेला जावं. ज्याला पैसा नाही त्यांनी पैसा आहे त्यांनी तीर्थयात्रेला जावं. तीर्थप्रती भाव धैर्य करुणा शांती लया पाहुणा आणि तीर्थयात्रेला जावं. तिथे जाऊ तिथला विधी करावा लागतो. काशीला जाऊन पिंड पाडायला लागतात. बद्रीनाथाला गेला ब्रह्मकपालाला जाऊन पिंड पाडायला लागतात. ब्रह्मकपालाला ज्यानं पिंड पाडी त्याला पुन्हा जन्म नाही. जो त्या बदरी वो कभी ना है उदरी जन्मला नाही. पैसा आहे तर पैसा असणाऱ्याने 4 धाम यात्रा करावी. आणि त्या 4 धाम यात्रेमध्ये मातृगया एक आहे आणि पितृगया एक आहे. ज्याला बाप नाही त्याने पितृगयाला जावं. ज्याला मान नाही त्यानं मातृगयाला जावं आणि तिथे पिंड प्रदान करावे तर त्याला पुत्र म्हणावं. पुत्राचे 3 धर्म आहेत. आई वडील जिवंत आहेत पर्यंत आई वडिलांच्या आज्ञेत राहणे हे धर्म. आई वडील वारल्यानंतर यथाशक्ती अन्नदान करणे तिथे झाले 2. आणि तीर्थयात्रेला जावं आणि तिथे जिथे पिंड सांगितले ते पिंड प्रदान करावं. हे 3 धर्म पुत्राचे आहेत. आणि हे जर पुत्राचे धर्म त्या पुत्राने नाही केले तर त्याला पुत्र म्हणावं.
रामचंद्र पुत्र करण्यात होते दशरथराजा वारले वशिष्ठ महाराजांनी सांगितलं रामा गेलास तू तिकडे तरी यात्रेकर पितृगयाला जा आणि तिथे पिंड प्रदान कर. रामाने पिंड प्रदान केलं. तिथले कुठले कणी आणा कुठले पिंड करा कुठला भाग करा हो मुळ्या हे अनुच्या पिंड केलं आणि ते पिंड प्रदान करताना त्या पितृगयेवर 3 ठिकाणी पिंड द्यावा लागतो. एक वडाच्या झाडाखाली एक विष्णूच्या पादावर आणि एक फल्गु नदीवर. हे 2 पिंड दिले रामाने आणि विष्णू पदावर पायावर पिंड देताना त्या विष्णू परमात्म्याला गप पडला आणि सोन्याच्या हाताला पिंड भरून घेताना विठ्ठल पुत्राचे 3 धर्म जीव तो वाक्य करणार जिवंत आहे तोपर्यंत सेवा करणं जीव तो वाक्य करणार मृता हे भूरी भोजनार मेल्यानंतर यथाशक्य अन्नदान करणे मृता हे भूरी भोज गयायाम पिंडदानाच्य गयाला जाऊ पिंडदान पुत्रस्य पुत्रदा तुकाराम महाराज पिंडदान करावं लागतं. तुकाराम महाराजांनी म्हणले महादेव झाले गया वगैरे पिठले 3 ऋण आहे. पितराचं ऋण एक आहे देवाचं ऋण एक आहे आणि ऋषीचं ऋण एक 3 ऋण आहेत आपल्यावर. विठ्ठल केव्हा करावी पुन्हा पैसा असला तर करावी. पैसाही आहे आणि शक्ती ताकद नाही. आता माझ्याला होईल का तीर्थयात्रा 2दा केली पण तेव्हा माझ्यात ताकद होती. जोपर्यंत ताकद आहे
होतो म्हातारा होतो. एकाच्या घराला आग लागली, लाकडे तर लागली. लोक म्हणले, अरे तुझ्या घराला आग लागली की काय करावं, घरचा थोडा बर काय करू. जिथे घर पेटले ते म्हणला तंबोरा आणा, विणा आणा, मृदंग आणा, पिटी आणा, शोध चांगला लावा आणि मग मी अर्ज तो तुला जमत नाही. माणसानं काही कामं लवकर करावे, काही कामं उशिरा करावे. आग लागली झोपारी, काही असं ध्यानावर काय म्हणले, आग लागली आग लागली झोपडी. काही करा. अरे आपल्या घराला आग लागली, आग लागल्यावर आग खंतावं काय आधीच खंतावं, आधी खंतावं. काही काम बरोबर करावे बर का. जेवायचं काम बरोबर करायचं, कर्तव्य भोक्तव्यम, शंभर कामं सोडून जेवायचं. हजार कामं सोडून आंघोळ करावी, कुठे पाणी मिळते नाही मिळते. लक्ष्य दातव्यम, लाख कामं सोडून दान धर्म करावं. बघताही पुन्हा बघताही पुढच्या वर्षी पुट्टी देऊ, पुढच्या वर्षी वाचतोच का. त्यांना बंबूला येत आहे न कळ, दान धर्म करण्याची गडबड करा, जेवायची गडबड करा, आंघोळ करायची गडबड करा आणि लक्ष्य दातव्यम, लाख कामं सोडून दान धर्म करा. मोठी तत्व मध्ये मोठी कामं सोडून देवाचं भजन करा. हे ठरव. आपल्याला तीर्थयात्रा करणं होत नाही. एखादा गरीब आहे, भाविक आहे, त्याला काहीच नाही, हातापायी नाही, त्याला काय करावं, काय करू नये. महाराज म्हणाले, एका संताला घरला आणावं, संताच्या पायाची पूजा करावी, त्याच्या पायाचं तीर्थ घ्यावं. सगळ्या जगात त्या तीर्थाचं पुण्य आहे. आमच्या पुंडलिकरायाजवळ दुपारच्या वेळेला सगळ्या जगात ते तीर्थ येतात. नित्यकाळ तीर्थ संतांच्या पायाची आठवण इथे
पाहिजे नाही का? कीर्ती द्यायचं. शंकर सांगे कृषी गवळी सगळं कीर्ते माझ्या ठिकाणी कीर्ती कुंडली का जवळी कीर्ती आंबोळी वंदीची त्याला एवढा महिमा एवढे कीर्त संत त्या पायाच्या पूजा करायची कीर्ती घ्यायचं सगळ्या कीर्ताचं पुण्य आहे. पर्वकाळ कशाला म्हणतात? मनुष्य जन्म मिळणं पर्वकाळ, देव मिळणं, संत घरला येणं पर्वकाळ, आणि शिवरात्रीचा एक पर्वकाळ, संक्रांतीचा एक पर्वकाळ, गजछाया पर्वकाळ आहे, कपिला षष्ठीचा पर्वकाळ आहे. पर्वकाळ म्हणजे पर्व म्हणजे पुण्य, काळ म्हणजे वेळ, जी पुण्याची वेळ तिला पर्वकाळ म्हणतात. कुक्कुट स्वामी असे बसले होते. एक माझ्यासारखा साधक गेला, महाराज आम्हाला संतांचा महिमा सांगा. बस म्हणजे इथे थोडं बसला. पीटी मास्टरला मार्क द्यायचे झाले, चांगलं वाचलं ओढलं तर देत नाही. बसला तिथं, 3 बाया आल्या तिथं, 3 बाया रक्तपिती बोट सुटून गेलेले होते, डोळ्याला चिपडालेलं होतं, नाकावर शेपूड येऊ लागला, देवीचे होतं माझ्यासारखी विदुरपाशी पाण्यात 3 आल्या, एकीचं लुगडं तांबडं, एकीचं पिवळं, एकीचं हिरवं लुगडं आल्या, वगैरे अशा आल्या. कुकुट स्वामी त्या पाण्यात ठेवला असं गोऱ्या पाडल्या चालल्या. ते बसलेले गिऱ्हाईक होते. महाराज आम्हाला संतांचा महिमा सांगायची म्हणतात. तुला डोकं नाही वाटत? बाया कोण होत्या? तू विचारते म्हणजे कोण होते ते गेले तुम्ही? आई साहेब आपण कोण? ही गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती. मुक्ती म्हणतो आणि एवढ्या विद्रुप होतात, चांगल्या होऊन सगळं होऊन चालतात. काय करणे म्हणजे ही संत आहे. तुझ्यासारखे पाप आमच्या तांदूळ करतात. सगळं पाप आम्हाला घ्यावं लागतंय. आमचं पाप जाण्याकरता पार कसा दंडाचा महिमा
पायाचं तीर्थ घेतले की सगळे पर्व कळाले. झाली बोलायाची सीमा. गीतामती संतांच्या महिमाचं वर्णन तुकाराम महाराज साधकाला सांगले. माझ्यासाठी काय विचारणे सांगण्याची तुकाराम महाराज म्हणले त्यांचा महिमा काय वर्णवे पाहणार. महाराज आम्हाला कीर्ती यात्रा करणं होत नाही, आम्हाला संतांचं जीव घालणं होत नाही, नाव जेवण करणं होत नाही, संतांना भेटणं होत नाही, आलिंगन देणं होत नाही. आणखी काही सोपा उपाय आहे का? सोपा उपाय महाराज आम्हाला नगर भोजन करायचंय. नाथमाराजांच्या काळामध्ये एका बाईनं दोष केला होता, मला मुलगा होऊ दे, मी 100,000 ब्राह्मण जीव घाले. मुलगा झाला, शक्ती नाही. वर्ष गेले, 2 वर्ष गेले, माणसं नवस करतात पण पीडित नाही. कोणतं व्रत करतात, व्रताचं उद्यापन करावं लागतं. सोमवार व्रत केलं तर सोमवारचं उद्यापन करावं लागतं, शिवरात्री केली तर शिवरात्री उद्यापन करावं लागतं. आणखी सांगू, एकादशी केली तर एकादशीचं उद्यापन करावं. कशाला नवस केली? काय म्हणली? एक आमच्या महाराजासारखा माणूस भेटला, बाई 1000 ब्राह्मण जेवढा मागचं कर नाथ महाराजाला जेवढा 1000 ब्राह्मणाचं पुण्य. एक संत जीव घातला, एक नामधारक जीव घातला तर घन 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 इथे एक शीत खाल्ला आणि तो नाथ महाराजाला जीव घातला. बाई म्हणली, नाथ महाराज ती थोडी दूरची बाई होती, माझ्या घरी कशी येतील, माझ्या घरी का? ब्राह्मण होते नाथ महाराज. म्हणजे असं कर, हरिपंडिताला बोलावून घे, स्वयंपाक करायला केला. आणि हरिपंडित कडक महाराज आमचा बाप कुठे
जेवढं असं म्हणेल म्हणून खाली म्हणजे मला त्या पत्राला मला की बाई म्हणजे महाराज माझ्या हाताने तुम्हाला जीव घालायचं सर्व खलविदम ब्रह्मनाथ महाराज म्हणजे ब्रह्मच येते हिच्यातली आत्मा म्हणजे ब्रह्मच नाही त्याच्यात माझा आत्म्याचा बदल आहे का शरीराचा बदल आहे आत्म्याचा बदल आहे का सर्पाचा आत्मा विंचाचा आत्मा डुकराचा माणसाचा आत्मा एक शरीर वेगळे असते आता हे सोनं आहे सोन्याची कुणी आमची केली कोणी मोती केली कुणी नाक केला कुणी चप्पल हार केला कुणी जोडे हार सोन्याचा आकार वेगळा झाला नाव वेगळी झाली पण सोनं आहे का नाही तसं आत्मा एकच आहे म्हणले बाई काय माझा आई पण इकडे इकडे वगैरे तुझ्याकडे मी खीर टाकण्याला पकडलं बाकी सगळं म्हणते तसं केलं आणि हरी पंडिताला वाटलं बाबा आमचं कोणाच्या घरी घेऊन गेलो असं वाटलं सांगितलं हरी पंडित तू पत्राळी काढायचा हा हरी पंडित पत्राळी काढायला सुरू केल्यावर 2, 3, 10, 5, 100, 200, 400 अरे काय केलं होतं बाबा पत्रीस करण आता 1000 पत्राळी निघाल्या आमच्या हरिपंडिताची बीपी वाढली 200 होती का नाही की बीपी मग कळाला अधिकार एक संत जेवला तर गाव जेवणाचं पुण्य विठ्ठल काय जेवण घरला आल्यावर संत घरला आले तर उठून बनावं ब्राह्मण कुल संपन्नम विष्णू भक्तम महात्मा विष्णूचा भक्त ब्राह्मण हे जर घरला आले तर उठून बनावं लागतं ब्राह्मणम कुल संपन्नम विष्णू भक्तम महात्मा आयांतम वीक्षणोत्तिष्ठे स पापै परिभूयते आपण जर नाही म्हणून वारायला तर आपलं सगळं पुण्य घेऊन जातं विठ्ठल तुम्हाला जर देवाला जर आपलं कोण द्यायचं असलं तर संत जातात तुम्हाला देवाला जीव घालायचं आहे संताला जीव घाला देवाची पूजा करायची आहे तर संतांची पूजा करा काय विठ्ठल संतांची पूजा देवाला आवडते संत माझे लढेवाड त्यांची पूजा मज लागे गोड हो देव स्वतः म्हणतात माझी पूजा करू नका माझ्या संतांची पूजा संत माझे लढेवाड त्यांची पूजा मज लागे गोड संत सेवकाचे मी पूर्वी मोदनीचा जासाड संतांची विठ्ठल संतांची पूजा केलेली देवाला पोहोचते संताला जीव घातला तर देव जेवतो आणि संताला शिवे दिल्यावर सांगायचं ही देवालाच लागतं का म्हणून संताच्या जवळही बसू दे आणि लांबही बसू दे संताला जर राग आला तर देवाला राग येतो विठ्ठल आणि संताला जर कोण्याही प्रकारानं छळ जर केला तर छळ करणाऱ्याचा नाश होतो त्याचे नाही म्हणे त्याचे नाही म्हणे
ते चांगलं होत नाही आणि मेल्यानंतर स्वर्गात ते कुठेही चांगलं होत नाही. म्हणून संतांची निंदा केली तर देवाला पोचते, संताला शिव्या दिल्या तर देवाला पोचतात आणि संतांची सेवा केली तर देवाला पोचते. एक रचन चालू केला पूर्ण 2 वारकरी होते पंढरपूरला महिन्याची वारकरी. एक पाटील होते आणि एक सामान्य माझ्यासारखा माणूस. दोघेही वारीला जायचे पण पाटलाचे गुडघे उठले आणि गुडघे उठले पाटलाची वारी बंद पडली. आणि हा वारकरी रोज जायचा, प्रत्येक महिन्याला जायचा. पंढरीचे वारकरी पंढरपूरची वारी करणाऱ्याला मोक्ष आहे. पाटील म्हणजे वारकरी काय तू भाग्यवान आहे, तुझी वारी चालू आहे, मी अभागी आहे, माझी वारी बंद झाली. काय म्हणणं बघ पाटील? काही नाही, तू वारीला चालला आणि वारीला जाताना आमचा निरोप सांग देवाला. काय सांगायचं आहे पाटील? काही नाही, माझ्या हाताने आंब्याची शेत लागली आहे, 5 आंबे देवाला नेऊन दे. वारकरीने 5 आंबे घेतले आणि सांगितलं पाटलाने, वारकरी आमचे आंबे नेऊन दे आणि आमचा नमस्कार सांग. एवढा आणि वाटण चालला पण त्याच्यात तोंडाला पाणी सुटलं. माझ्या नाही त्या मार्केटच्या जेवढे ते आंबे वाटण सोडत केलं. आपण जर देवाला 2 दिले तर ते आपल्याला दिलच की 2 दिल खाल्ली. मला एक अनुभव, दशमी जर जवळ राहिली आणि असली निश्चित भूक लागणार वाटत आणि जवळ नसल्याने यादच येत नाही त्याची. तसं याला तोंडाला पाणी सुटलं. 2 आंबे वाटत खाल्ले आणि 3 नेऊन पांडुरंगाला दिले. पांडुरंगा, पाटलांनी 5 आंबे दिले होते, मी 2 खाल्ले, तुला 3 दिले. नमस्कार केला आणि नमस्कार सांगितला म्हणून नमस्कार केला आणि 4 दिवस घेऊन पाटलाच्या घरी मुक्काम केला. पुन्हा वारकरी राहिला. वारकरी बोलत वारकरी काय पाटील आमचा निरोप सांगितला, नमस्कार सांगितला, आंबे दिले का? वारकरी म्हणला देवाला आंबे दिले. पाटील बोलत नाही का म्हणला 2 खाल्ले, माझ्या पोटाला पाणी फुटलं म्हणलं करतो झोपली. परत काय देऊ? अरे काही आंबे काही आम्हाला पाठवावे का? तुझ्या घरी आंबे एवढे देवा आंबे पाठवले. नमस्कार सांगितला त्या वारकऱ्याला 5 आंबे दिले होते, त्यानं वाटण्याला 2 खाल्ले म्हणून तुम्हाला 3 दिले म्हणून लबाड्या 2च दिले. असं का म्हणतो उठले पाटील. वारकरी उठतात, किती आंबे खाल्ले तू? 2 खाल्ले. अरे पांडुरंगाने सांगितले मला 2 दिले, तू 3 खाल्ला म्हणून लबाडा म्हणला. असा कसा देवाचा देव प्रकटामध्ये लबाडा म्हणला. वारकरी म्हणजे लबाड असतो का? आणि लबाड बोलतो वारकरी होतो, देव लबाड. पुन्हा पाटलाला दृष्टात पाटील काय वारकरी म्हणतोय तेच खरं. देवा बदल पडत का काय तू? अरे वारकरी म्हणतो तेच खरं. कसं त्याने जे 2 खाल्ले तेच मला मिळाले आणि 3 शिवेले पडले हाटले पडले विठ्ठलाला.
एक वाक्य सांगतो मग पुन्हा मला तुका म्हणे देवा त्यांची केली त्यांची म्हणजे संतांची पूजा केलेली देवाला पावते आणि देवाला जेव घालायचं असेल तर संताला जेव घाला देवाला मिळतंय देवाला जेवण्याचे दोन तोंड आहेत देवाला शास्त्रात एक संतांच्या मुखात टाकले आणि एक अग्नीत टाकले वस्तू शांती करतात की अग्नये स्वाहा इदमग्नयं नमः असं म्हणून टाकलेलं देवाला पोहोचत आणि संतांच्या मुखात टाकलेलं देवाला पोहोचत संतांची सेवा केलेली देवाची सेवा होती असं महाराज शेवटच्या
प्रार्थनेला धन्यवाद, मृदंगाला धन्यवाद, पीटी मास्तराला धन्यवाद. त्यांचं साथ आलं पीटीवाल्याचं ह्यांचं कसं आपल्याला माहिती. भजन चांगलं केलं तर मग स्वतः मला एक आता कीर्तन संपलं, काही बोलायला हरकत नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला जोडवेला यथावती यथावकाश यथाज्ञान माझ्या ब्रह्मदेव तत्व एवढ्या मनाने केली ती मी दृष्ट्या पुढे निवेदित केली. पुत्रेका कुठं म्हणून त्याला कुठं त्याच्यामध्ये सेवा झाली. माझं वय राहिलेलं नाही, ज्ञान नाही, अधिकार नाही, पाठा नाही, वय राहिलेलं नाही. माझ्या गौरव बाहेर गेल्या बरं वाटलं असं नाही तुम्हाला. मी म्हणतो तुला बोलावलं ही सेवा केली. या सेवेतून देवानं वेळेवर पाऊस पडावा, सर्वांना सुखी ठेवावं, अन्नदान घडावं, नामचिंतन घडावं, त्या महाराजांचं कल्याण व्हावं, सगळ्या एकांना साथ द्यावी ही देवाच्या विनंती करून एकदा भजन घेऊ. पुन्हा काय बोलायचं ते बोलू. ज्ञानेश्वर पुढचं साल चांगलं आहे, उत्तम आहे. राजा गुरु आहे, पावसाचा राजा चांगला आहे, धान्याचा राजा चांगला आहे. पाऊस वेळेवर पडेल, गाईला चारा मिळेल, पाणी मिळेल, माळ्याच्या घरी पाऊस आहे. मृगाच्या अर्ध्यातून पुढे पेरणी चालू होईल, आरुद्राच्या अर्ध्यापर्यंत पेरणी होऊन जाईल. विठ्ठला गहू, मूग, कापूस चांगला पिकेल, तुरी बरी येईल, सोयाबीन चांगलं येईल. विठ्ठला चांगलं सांगायचं असेल तर 100 रुपये पडा. त्याच्यावर चांगलं म्हणलं तर 500 गाडी पूर्ण घेऊन जातो. एकूण एक सगळं सण चांगलं आहे. कुठेतरी भारत सोडून ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, भूकंप होण्याची शक्यता आहे, भाव साधारण राहते, युद्ध होण्याची शक्यता आहे. पण आपल्या भारताला भीती नाही. भारतात महाराष्ट्राकरता साल 16 चांगलं.
एखाद्या वेळेस नासाडी होण्याची शक्यता विठ्ठल यज्ञ याग चांगले होणार, सप्ते चांगले होणार. लग्न तर आता कुठं होत आहे, लग्न चांगले होणार फक्त पावन लोकांचे सोडून असतो. सगळं साथ चांगलं आहे आणि मी कसंही साथ लागू कोणाला तुमच्या कानात आहे काही देवाला मागत असतो. पाऊस पडत कोणाला गाईला चारा मिळावा सगळ्या सुख लावावं. तुमचा सुद्धा संत संगती घडावी ही चरणी ते करून देवाला फोन करा. म्हातारा माणूस आहे बरं का, मी तुमचं लेकरू आहे पण 90 वर्षाचं कृष्णा महाराज नाही काही करा पण ते नसेल ते वापर हरी असं नाही तर नामाच्या करुणी महापातका होय जी वैष्णव वेळी देवा देव विठ्ठलाला चालले नाद म्हणजे देव कुठे चाललो तिथे आम्हाला पुढे कुठे भेटतात देव म्हणाले ना भाऊ सारा मी वैकुंठात राहणार नाही. योगीना योग्याच्या हृदयामध्ये राहणार नाही. मग माझे भक्त ज्या ठिकाणी भजन करतील त्या ठिकाणी राहतो. म्हणून प्रेम त्यांना हाताने टाळी वाजवा आणि तुकोबाराचं चिंतन करा. तुम्हाला विनंती आहे सगळ्यांच्या भाया चित्त सिद्ध करा. श्री
विषय